तर माझ्या गावामध्ये एक एजंट होता गणेश अंदुरे व त्याची पत्नी राधा अंदुरे, की त्यांना हे कळलं की हे मुलगी शोधतात. तर त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या भावाला माझ्या मामाला सांगितलं की आम्ही मुलगी देतो, आमच्याकडे मुलगी आहे बिगर लग्नाची, तिचं लग्न झालेलं नाही काही नाही, अशी मुलगी आम्ही तुला देतो पण आम्हाला 3.5 लाख रुपये द्यावे लागतात. तर मामाने भावाने मिळून होकार दिला, चला ठीक आहे भेटत नाही तर ठीक आहे म्हणले. तर त्यांनी माझं एक 8 दिवसांनी लग्न लावून दिलं उमापूर येथे, उमादेवी मंदिरात. लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसांनंतर त्या मुलीकडून असं कळलं की त्या मुलीचे हे 9वं लग्न होतं माझ्यासोबत. तिचे याच्या माझ्या अगोदर 8 लग्न झालेले. त्या 8 लग्नामध्ये हे पूर्ण राधा अंदुरे आणि गणेश अंदुरे यांचा हात आहे. आणि त्यांची सहकारी टोळी असेल किंवा काय असेल, त्यांचे सहकारी मित्र असतील ते काय माहिती. त्याच्यानंतर आम्हाला त्या मुलीने इतकं छळलं की ते आमच्या घरात म्हणायची मी फाशी घेईल, मी हे करेल, असे कारणे सांगून त्या लोकांनी त्या मुलीला बळजबरीने आमच्याशी मानसिक, शारीरिक आणि पैशाचा, सोनं केलं, तिला सोनं पण घेऊन गेली. पैसे सांगा, तुमची एकूण फसवणूक किती झालेली आहे, लग्नाच्या वेळेस किती पैसे दिलेले आहेत, एजंट कोण आहे आणि तुमची संपूर्ण फसवणूक किती झालेली, नेमकं कसं काय झालं तुमचं? मी एजंटला गणेश अंदुरे व राधा अंदुरे हे मेन एजंट आहेत. त्यांना मी 3.5 लाख रुपये देण्याची बोली केली. मी त्यांनी कमी जास्त करून 3,01,000 माझ्याकडून कॅश घेतली. आणि लग्नामध्ये 3.5 ते 4 लाख रुपये माझा खर्च झाला. लग्नामध्ये सर्व रिवाजाप्रमाणे लग्न केलं. जी काय गोष्टी असतील लग्नामध्ये पूर्णपणे अगदी ओकेमध्ये सगळे लग्न, जसं लग्न घडतात ना लग्नामध्ये जे काय घडतात ना ते सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे पूर्ण केलं. आणि तिने आहे ना त्याच्यानंतर मला कळलं की हे तिचे 8 लग्न झालेले आहेत. हे तिचे 8 लग्न झाल्याचे प्रूफ आहेत. हे माझ्या लग्नाचा प्रूफ 9वा. आणि तुम्हाला सांगतो, आणि हे राधा अंदुरे, हे एकच सेकंद, ही राधा अंदुरे, हा गणेश अंदुरे, ही त्यांनी दाखवलेली मला मुलगी आणि हा मी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझं लग्न लावून दिलं. आणि लग्नाच्या नंतर त्यांनी त्या मुलीला शिकवलं की तू इथं 3 महिन्याच्या पुढं राहायचं नाही, 3 महिन्याच्या नंतर निघून जायचं. तर 3 महिन्याच्या नंतर ती निघून जाण्याचा खूप प्रयत्न केला तिने, पण तिला निघून जाता आलं नाही माझ्या घरी कोणी ना कोणी असल्यामुळं. तर त्यानंतर त्यांनी तिला धमकावायला सुरुवात केली की तू जात का नाही, घर का सोडत नाही, तुझं दुसरं लग्न करायचं. कारण असे करून करून त्यांनी 9वं लग्न माझ्यासोबत केलं होतं ना. तर त्यामुळे त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच होतं की हिने हे घर सोडायचं आणि तिच्यासोबत आणखीन एक दुसरं लग्न करायचं. आणि शेवटी हा प्रकार त्यांनी घडून आणला. ते त्या दिवशी तिला घेऊन गेले. पहाटे मी झोपलेला असताना, माझा भाऊ पुण्याला असतो, आई पण पुण्याला होती, आम्ही दोघंच घरी होतो. मी झोपलेला असताना पहाटे त्यांनी येऊन घेऊन गेले तिला. आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे प्लॅन आहे ते त्यांचा सक्सेस करणार. त्याकरता मी